हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल एलिगंट किचन अँड ब्लॉग्स. तर आंब्याचा सीझन चालू आहे आणि आपल्याला जर नेक्स्ट 8 ते 10 महिने आंबा जर खायचा असेल तर तो कसा स्टोअर करायचा, कशा पद्धतीने त्याला कट करायचं, कसा स्टोअर करायचा, कुठे स्टोअर करायचा, कशामध्ये स्टोअर करायचा, तर हे सगळं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर मागच्या वर्षी मी आंबा स्टोअर केलेला होता आणि तो मी बघितलं किती दिवस राहतो वगैरे. तर अजिबात तो म्हणजे लास्ट तो त्याचा कंटेनर होता स्टोअर केलेला, तर तो मी आता जानेवारी 2026 मध्ये मी तो शेवटचा आमरस बनवला होता. तर तो इतका छान होता, त्याचा कलरही चेंज झाला नव्हता की त्याची टेस्टही चेंज झाली नव्हती, अजिबात काही नाही. इतका फ्रेश असं वाटत होतं की आता ताज्या आंब्याचा आपण आमरस केला. इतका फ्रेश राहिला होता आणि विदाऊट प्रिझर्वेटिव्ह, अगदी सोप्या पद्धतीने. आणि फक्त आपल्याकडे एकच अट आहे की आपल्याकडं लाईट कधी गेली नाही पाहिजे. जर तुम्हाला आंबा स्टोअर करायचा असेल तर कंपल्सरी तुमच्याकडे वर्षभर तरी लाईट पाहिजे. 1-2 तास गेली तेवढं चालतं, पण असं 8-10 तास जर लोड शेड्यूल असेल तुमच्याकडे तर तो आंबा टिकणार नाही. आज मी 4 डझन आंब्याचा पल्प काढून तो स्टोअर करणार आहे. सीझन नसताना जर आपण आमरस खायला मिळाला, तोही फ्रेश विदाऊट प्रिझर्वेटिव्हचा, तर त्यापेक्षा आनंद कुठलाच नाही आहे. तर आम्ही ज्यावेळेस सीझन नव्हता त्यावेळेस आम्ही आमरस करून खात होतो, तर खूप असं स्पेशल फील होतं आम्हाला. 2025मध्ये जे गणपती आले त्या गणपती बाप्पांच्या थाळीसाठी पण मी नैवेद्यासाठी ती आमरसाची थाळी बनवली होती, पण मी व्हिडिओ केला नाही. पण मी ते बाप्पांसाठी थाळी बनवली होती, खूप छान लागलं. त्यानंतर रक्षाबंधनलाही बनवली आणि त्यानंतर सप्टेंबरमध्ये आमच्याकडे अमेरिकेवरून गेस्ट आलेले होते. तर ते इंडियामध्ये आल्यानंतर त्यांना ऑड सीझन म्हणजे सीझन नसतानाही त्यांना आमरस मी केलेला होता खाण्यासाठी. त्यांना इतका आवडला तर ते म्हटले की अजिबात कळत नाही की हा आमरस तुम्ही स्टोअर केलेला आहे म्हणून. असं वाटत होतं की तो फ्रेश आंब्याचं तयार केलाय आणि ते खातात ते. इतकं तो फ्रेश आणि असं एकदम टेस्ट ओरिजिनल टेस्ट वाटत. मी मागच्या वर्षी ट्राय केलेलं आहे, त्यामुळे तुम्ही डोळे झाकून माझी रेसिपी फॉलो करू शकता. रेसिपी नाही म्हणता येणार आला, एक म्हणजे पद्धत आहे ती स्टोअर कशी केली पाहिजे काय. तर ती तुम्ही नक्की फॉलो करा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, स्किप करू नका. चला, इथे तुम्ही बघू शकता अगदी चांगल्या क्वालिटीचे आणि असा मोठा आंबा आपल्याला घ्यायचा आहे मँगो पल्प स्टोअर करण्यासाठी. मी आता हे आंबे काढून घेते. अशा प्रकारे इथं मी 4 डझन आंबे काढून घेतलेले आहे. आता मी ह्याला स्वच्छ पाण्याने पहिले धुवून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हे कॉटनचा एक स्वच्छ कपडा घ्यायचा आहे आणि त्यांनी स्वच्छ पुसून घ्यायचे, कारण यावरती पाणी अजिबात नाही राहिलं पाहिजे. म्हणजे आपला जो मँगो पल्प आहे आपण स्टोअर करणार आहे तो खराब होणार नाही. अशा प्रकारे मी आंबे धुवून आणि पुसून घेतलेले आहे. आता ते आपल्याला कट करून घ्यायचे. याचं फक्त आपल्याला पल्प काढून घ्यायचं आहे. एक चमचा घ्यायचा आणि असं गोल फिरवत आपल्याला ह्याचा सगळं पल्प काढून घ्यायचं आहे. आणि आता इथं मी एक मोठं पातेलच घेतलेलं आहे, तर ह्या पातेल्यामध्ये आपल्याला हा सगळं पल्प आता टाकून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला आता सगळ्या आंब्यांचा पल्प काढून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे मी इथं सर्व आंब्यांचा पल्प काढून घेतलेला आहे. आता याला स्टोअर कसं करायचं ते आपण बघूया. तर हा मँगोचा पल्प स्टोअर करण्यासाठी तुम्ही अशा प्रकारचे कंटेनरचा वापर करू शकता. हा 1 लिटर कॅपॅसिटीचा कंटेनर आहे, किंवा तुम्ही झिपलॉक बॅगचाही वापर करू शकता, किंवा असे स्टॅकेबल कंटेनर येतात. हे बघा, स्टॅकेबल आहेत, हे पण प्लॅस्टिकचेच आहेत. पण हे तुम्ही फ्रीझरमध्ये ठेवताना काय होतं, आपल्याला एकावर एक असे ठेवून स्टॅक करून ठेवता, एकावर एक इझिली बसले जातात. तर मी आता अशा प्रकारच्या कंटेनरचा वापर करणार आहे. तर हा पल्प आपल्याला मिक्सरमध्ये वगैरे काढण्याची काहीच गरज नाही आहे. आपण आता हा असा स्टोअर करणार आहे. असे कंटेनर भरलेले आहे की एका वेळेस ना 4 जणांना हा आमरस पुरू शकतो. तर आम्ही आता 4 लोक आहे घरामध्ये, तर आम्हाला 4 जणांना जेवढा एका वेळेस आमरस हवा आहे ना, त्यानुसारच मी कंटेनरचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या घरामध्ये जेवढे मेंबर असतील त्याप्रमाणे तुम्ही छोटे मोठे तुम्ही कंटेनर भरू शकता. तुम्ही ते बघू शकता, आपल्या इथे 7 कंटेनर भरलेले आहे. हे बघा, पूर्ण पातेलं पल्प निघाला होता, तर सगळा मी स्टोअर केलेला आहे. आता हा अशा प्रकारे आपल्याला थोडासा हलवून घ्यायचा डबा, म्हणजे त्यामध्ये काही गॅप राहिली असेल हवा वगैरे ते निघून जाते. आता या डब्यांचे आपल्याला अशा प्रकारे झाकण लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपले सर्व कंटेनर आता तयार झालेले आहे डीप फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी. चला, आपण आता डीप फ्रीझरमध्ये मँगोचा पल्प ठेवून घेऊया.
आणि हा फ्रोझन मटर पण आहे ना मी घरीच बनवलेला आहे. तर गुलटेकडी मार्केट ॲडवरनं मी म्हणजे 20 रुपये किलोने मला मिळाला होता. तसं आपण फ्रोझन मटर करायला गेलो तर आपला 150 ते 200 रुपये बाहेर म्हणजे तयार फ्रोझन मटर मिळतो. आणि त्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात, जे की आपल्या हेल्थला अजिबात चांगले नाही. म्हणून मी 200 रुपयामध्ये 10 किलो मटर आणला, त्याला सोलून आणि तो फ्रोझन केलेला आहे. जो मी मागच्या वर्षी व्हिडिओ केला सेम अगदी त्याच पद्धतीने केलेला आहे, फक्त यावर्षी मी त्याचा व्हिडिओ बनवलेला नाही. 10 किलो मटर आणल्यानंतर तो सोलून घेतला. सोल्यानंतर त्याचे साल निघाले वेगळे, त्याचं वेट कमी झालं. त्यानंतर त्यातला जो कोवळा मटर असतो तो आपल्याला वेगळा काढायचा आहे. तो आपल्याला फ्रोझन करण्यासाठी घ्यायचा नाही आहे. आणि फक्त जो परिपक्व एकसारखा दाणा असं भरलेला असतो ना, तोच फक्त स्टोअर करण्यासाठी आपल्याला वापरायचा आहे. तर हा 6.5 किलो मटर निघाला 10 किलोमध्ये. तर तो मी हा स्टोअर केलेला आहे. तर तुम्ही पुढच्या वर्षी म्हणजे ह्याच नोव्हेंबर डिसेंबरमध्ये मटरचा सीझन चालू होतो, त्यावेळेस तो व्हिडिओ बघून तुम्ही नक्की स्टोअर करा. खूप स्वस्तामध्ये पडतो. 200 रुपयामध्ये आपण वर्षभर मटर खाऊ शकतो. आता हे मँगोचा आपण पल्प स्टोअर केलेला आहे. तर आता तुम्ही वापरायचं असेल ना, तुम्हाला काय करायचं, हा एक डब्बा घ्यायचा आणि हा 1 तास अगोदर फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचा, म्हणजे तो नॉर्मल टेम्परेचरला येतो. आणि त्यानंतर त्यामध्ये दूध, पाणी तुम्हाला जे हवं असेल ते आणि आवडीनुसार साखर घालायची, मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे आणि तुमचा आमरस अगदी 1 मिनिटामध्ये तयार होतो. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, म्हणजे पुढे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळतील. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद.